हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चं प्रॅक्टिस सेट नंबर 17.2। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आहे, द डायमीटर पी क्यू अँड आर एस। हे डायग्राम दिली आहे आपल्याला। काय सांगितलेलं आहे, डायमीटर आहे पी क्यू आणि आर एस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी। सेंटर काय दिलं आहे, सी। आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हे काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे। वाय आर्क पी सी पी एस अँड आर्क एस क्यू। पी एस कुठे, पी एस अँड एस क्यू आर कॉन्ग्रंट, म्हणजे जेवढी पी एस असेल, आर्क काय पी एस असेल तेवढीच काय असेल, आर्क एस क्यू असेल। काय फाइंड करायचं, राईट द अदर आर्क विच आर द कॉन्ग्रंट टू आर्क पी एस। ज्या दुसऱ्या आर्क आहेत जसे की पी आर, आर क्यू, ह्या काय आहेत, कॉन्ग्रंट आहे का कशाला, पी एसला। ठीक आहे, हे सांगितलेलं आहे। बघा काय गिवन आहे आपल्याला, आधी तर डायमीटर पी क्यू परपेंडिक्युलर टू डायमीटर आर एस आहे। आपल्याला काय दिलं आहे, हे गिवन आहे। पी क्यू कशाला परपेंडिक्युलर आहे, आर एसला। ठीक आहे, आता बघा परपेंडिक्युलर आहे म्हणजेच हा कितीचा अँगल तयार करेल, पी सी एस 90 डिग्री, परत एस सी क्यू पण कितीचा करेल, 90 डिग्री। अँगल पी सी एस इज इक्वल्स टू अँगल एस सी क्यू इज इक्वल्स टू 90 डिग्री। ठीक आहे, जेव्हा पण परपेंडिक्युलर फॉर्म होतो तिथे अँगल कितीचा होत असतो, 90 डिग्रीचा। ठीक आहे, आता बघा एक लाईन आहे आपल्याला, बघा एक लाईन आहे, काय, इफ द मेजर ऑफ टू आर्क ऑफ सर्कल आर सेम, म्हणजे जर त्याचे अँगल सेम असतील देन टू आर्क आर कॉन्ग्रंट। ठीक आहे, म्हणजे जर पी सी एस, जर पी सी एस किती आहे, 90 आहे, आणि एस सी क्यू 90 आहे, दोन्ही अँगल सेम आहेत, तर त्याचे आर्क पण काय होतील, सेम होतील। या लाईनचा मिनिंग आहे असा। ठीक आहे, म्हणजेच काय लिहू शकतो आपण, आर्क, बघा पी सी एसची आर्क कोणती आहे, पी सी एसची पी एस, पी एस इज कॉन्ग्रंट टू आर्क एस क्यू। ठीक आहे, म्हणजे सिमिलरली काय येईल, आता प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे, परपेंडिक्युलर फॉर्म केलेला आहे, तर प्रत्येक अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा, म्हणजे ऑल आर्क आर सेम। सिमिलरली आर्क पी एस इज कॉन्ग्रंट टू आर्क काय येईल, पी आर कॉन्ग्रंट टू आर्क आर क्यू, आर क्यू, हे झालं आन्सर। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, इन द ॲडजॉइंट फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल। ही फिगर दिलं आहे, ओ काय दिलं आहे, त्याचं सेंटर दिलं आहे। बघा द सर्कल हुज डायमीटर इज एम एन, एम एन काय दिलं आहे, डायमीटर। मेजर ऑफ सम सेंट्रल अँगल आर गिवन इन फिगर, आपल्याला काही अँगल पण दिलेले आहेत, आणि काय म्हटलं, हेन्स फाइंड द फॉलोइंग, आणि काय करायचे, हे जे खाली दिलेलं आहे हे फाइंड करायचं आहे। ठीक आहे, बघा अँगल काय दिलेलं आहे, एम ओ ए दिलेला आहे 100, ए ओ बी दिलेला आहे का, नाही, हा नाही दिलेला, बी ओ एन दिलेला आहे 35, एन ओ सी दिलेला आहे 35, परत सी ओ डी नाही दिलेला, आणि डी ओ एम दिलेला आहे 100। ठीक आहे, आता बघा आपल्याला फर्स्ट फाइंड काय करायचं सांगितलेलं आहे, मेजर इन अँगल ए ओ बी अँड मेजर इन अँगल सी ओ डी। ए ओ बी कुठे आहे, ए ओ बी हा फाइंड करायचा आहे, आणि सी ओ डी हा फाइंड करायचा आहे, हे दोन अँगल फाइंड करायचे आहेत। ठीक आहे, बघा तर एम एन काय करते, एम एन दिसत आहे, एम एन काय सांगितलेलं आहे, डायमीटर आहे। डायमीटर काय करते, सर्कलला दोन सेम पार्टमध्ये डिवाईड करते। ठीक आहे, आणि डायमीटर म्हणजे हाफ सर्कल किती असते, 180, फुल सर्कल कितीचं असते, 360, आणि हाफ सर्कल 180चं। ठीक आहे, म्हणजेच काय येईल, बघा आधी तुम्ही गिवन लिहिते, काय दिलं आहे, एम एन इज द डायमीटर ऑफ सर्कल, डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर काय दिलं आहे, ओ। ठीक आहे, आता बघ हे बघा, ही एम एन डायमीटर आहे, हे इकडले जे अँगल आहे एम ओ ए ओ बी आणि बी ओ एन, या तिघांची सम काय येईल, 180। ठीक आहे, बघा मग मेजर इन अँगल एम ओ ए प्लस ए ओ बी प्लस बी ओ एन इज इक्वल्स टू 180 डिग्री। ठीक आहे, समजलं कसं घेतलं 180। आता बघा याचे मेजरमेंट दिलं आहे, एम ओ एन किती दिलं आहे 100,
पुट करू 100 प्लस AOB नाही माहिती फाइंड करायचं आहे प्लस BON दिलेलं आहे 35 इज इक्वल्स टू 180. आता AOB 100 प्लस 35 135 इज इक्वल्स टू 108. काय येईल मग AOBची व्हॅल्यू AOB इज इक्वल्स टू 180 मायनस हा प्लस 35 आहे 135 आहे हा इकडे गेल्यावर मायनस 135. AOB काय येईल मग 180 मायनस 135 45 डिग्री. काय आला हा AOB किती आला 45. ठीक आहे. आता आपल्याला सेकंड काय फाइंड करायला सांगितलेलं आहे COD करायचं आहे. सेम करू शकतो डायमीटर MN आहे यात सर्वांचे ॲडिशन पण काय येईल 180. बघा कोणता येईल अँगल MOD प्लस COD प्लस CON इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. आता MOD दिलेलं आहे 100 COD फाइंड करायचं आहे आणि हे दिलेलं आहे CON दिलेलं आहे 35 इज इक्वल्स टू 180. काय येईल COD 100 प्लस 35 135 इज इक्वल्स टू 180 आणि COD किती येईल 180 मायनस 135 म्हणजेच अँगल COD इज इक्वल्स टू 45 डिग्री. ठीक आहे. फर्स्ट झालं फाईन. आता सेकंड बघा काय दिलेलं आहे शो दॅट आर्क AB इज कॉन्ग्रुएंट टू आर्क CD. बघा आर्क AB आणि CD काय दाखवायचे आपल्याला कॉन्ग्रुएंट आहे का दाखवायचे. ठीक आहे. आता जर त्याचे याचे अँगल बघा AB कशाचे आर्क आहे AOBचे आर्क आहे आणि CD पण कशाचे आर्क आहे CODचे आहे. जर अँगल सेम असतील तर आर्क पण सेम असतात. मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं. बघा कसं लिहायचं पण 2 नंबरचं बघा ही लाईन आहे इफ द मेजर ऑफ 2 आर्क ऑफ सर्कल आर सेम देन 2 आर्क आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे अँगल सेम असले तर आर्क पण काय असतात सेम असतात. अँगल AOB किती होता आपला 45 आणि COD पण किती होता 45 डिग्री. ठीक आहे. म्हणजे काय येईल सो आर्क AB इज कॉन्ग्रुएंट टू आर्क CD. ठीक आहे समजलं. आता थर्ड नंबर बघा शो दॅट द कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. आता काय दाखवले कॉर्ड सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता बघा हा AOBची कॉर्ड कोणती आहे बघा हे AB आर्क झाली ही जी लाईन आहे ही काय झाली कॉर्ड झाली. हे बघा ही इथं लाईन आहे CDची ही पण काय याची कॉर्ड आहे. बघा बघ थर्डमध्ये काय येईल द करस्पॉन्डिंग chord of congruent arc are congruent. जर आर्क कॉन्ग्रुएंट असेल तर त्याची कॉर्ड पण काय असते कॉन्ग्रुएंट असते. आर्क काय येईल आपली AB इज कॉन्ग्रुएंट टू आर्क CD. आता दाखवलं आपण तर आता आर्क कॉन्ग्रुएंट आहे तर त्याची कॉर्ड पण काय येईल कॉन्ग्रुएंट येईल. कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट मी कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.